नमस्कार. स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करताय ना? मग चला, आज असा एक टॉपिक शिकूया जो तुम्हाला हमखास मार्क्स मिळवून देईल. फक्त मार्क्स नाही, तर तुमची व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंपत्ती पण वाढवेल. चला तर मग पटकन सुरुवात करूया. ओके, एक साधा प्रश्न विचारतो. हॅपी ह्या शब्दाचा दुसरा अर्थ काय असू शकतो? जरा विचार करा. जर एका शब्दाचे असे 3-4 सारखे अर्थ माहीत असतील ना, तर परीक्षेत पूर्ण मार्क मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि आज आपण हे समानार्थी शब्द म्हणजे सिनॉनिम्स असे काही शिकणार आहोत की ते कधीच विसरणार नाही. आणि एक गंमत सांगतो, हे जे सिनॉनिम्स आहेत ना, ते फक्त इंग्लिशच्या पेपरमध्ये नाही आहेत. अरे, हे तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पण विचारले जातात. म्हणजे बघा, एकाच टॉपिकचा अभ्यास करून दोन्ही विषयातले मार्क्स आपल्या खिशात. भारी आहे ना? पण मग हे सिनॉनिम्स म्हणजे नेमकं काय असतं? चला, शब्दसंग्रह वाढवण्याचं एक सोपं सिक्रेट आज उलगडूया. एकदम सोपा आहे. सिनोनिम म्हणजे असे शब्द ज्यांचा अर्थ सेम किंवा जवळजवळ सेम असतो. हे एक छोटंसं सूत्रच लक्षात ठेवा. सिनोनिम्स म्हणजे सेम मीनिंग वर्ड्स, जसं की हॅपी, जॉयफुल, ग्लॅड या सगळ्याचा अर्थ एकच होतो, आनंदी. चला, अजून काही उदाहरणं बघू, म्हणजे विषय एकदम पक्का होईल. बघा, बिग म्हणजे मोठा आणि लार्ज त्याचा अर्थ पण मोठाच. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. तसंच दुसरं उदाहरण, स्मॉल म्हणजे लहान आणि टायनी म्हणजे खूपच लहान. दोन्ही शब्द लहान आकारच दाखवतात. झाले की नाही समानार्थी? आणि शेवटचं एक, फास्ट म्हणजे जलद आणि क्विक म्हणजे चटकन किंवा त्वरित. दोन्ही शब्द स्पीडबद्दलच बोलतायत. पाहिलं किती सोपं आहे हे? ओके, शब्द तर समजले, पण एवढे सगळे शब्द लक्षात कसे ठेवायचे? हाच खरा प्रश्न आहे, बरोबर ना? काळजी करू नका. आता आपण काही अशा भारी ट्रिक्स बघणार आहोत, ज्याने हे शब्द कायमचे लक्षात राहतील. सगळ्यात बेस्ट ट्रिक आहे वर्ड ग्रुप्स बनवणं. म्हणजे काय तर सारख्या अर्थाचे किंवा एकाच भावनेचे शब्द एकत्र करायचे. जसे इथे बघा, हॅपी ग्रुपमध्ये आहेत हॅपी, जॉयफुल, ग्लॅड आणि सॅड ग्रुपमध्ये सॅड, अनहॅपी, सॉरोफुल. असं केल्यावर ना आपल्या मेंदूला हे सगळं लक्षात ठेवणं खूपच सोपं जातं. आणि हे फक्त परीक्षेपुरतं नाही हं. आपण रोजच्या बोलण्यात सुद्धा हे शब्द वापरू शकतो. समजा एखाद्या मुलाबद्दल बोलायचंय, ही इज अ स्मार्ट बॉय, म्हणजे तो एक हुशार मुलगा आहे. आता स्मार्ट ऐवजी आपण त्याचा समानार्थी शब्द इंटेलिजंट वापरू शकतो. वाक्य कसं होईल? ही इज अन इंटेलिजंट बॉय. बघा, वाक्याचा अर्थ अजिबात बदलला नाही, पण आपलं बोलणं किती प्रभावी वाटतं, आपली व्होकॅब्युलरी किती चांगली आहे हे लगेच कळतं. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. परीक्षेच्या हॉलमध्ये बसल्यावर समानार्थी शब्दांचा प्रश्न कसा सोडवायचा? घाबरू नका, त्यासाठी एक जबरदस्त मेथड आहे, एलिमिनेशन मेथड. आता ही मेथड वापरायची कशी? एकदम सोप्पा आहे. स्टेप 1, प्रश्न नीट वाचा. स्टेप 2, सगळे ऑप्शन्स बघा. स्टेप 3, जे ऑप्शन्स 100% चुकीचे वाटतायत त्यांना सरळ कट करा. आणि स्टेप 4, उरलेल्या पर्यायांमधून सगळ्यात जवळचा, सगळ्यात योग्य शब्द निवडा. झालं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. खूप जण एक चूक करतात. घाईघाईत समानार्थी शब्दाऐवजी विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटोनिम निवडून टाकतात. नाही, ही चूक करायची नाही. आपल्याला सारख्या अर्थाचा शब्द शोधायचा आहे, उलट अर्थाचा नाही. चला तर मग, जे काही शिकलो ते आता वापरायची वेळ आली आहे. एक छोटीशी प्रॅक्टिस टेस्ट घेऊया. बघूया तरी किती तयारी झालीये. ओके, पहिला प्रश्न. हॅपी या शब्दाचा सिनॉनिम कोणता? ऑप्शन्स आहेत ए सॅड, बी जॉयफुल, सी अँग्री आणि डी क्राय. आठवते ना एलिमिनेशन मेथड? लावा कामाला. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जॉयफुल. आता बघा हे कसं आलं. हॅपी हा एक पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक शब्द आहे, बरोबर? आता ऑप्शन्स बघा. सॅड, अँग्री, क्राय हे सगळे नेगेटिव्ह आहेत. मग त्यांना सरळ काढून टाका. उरलं काय? फक्त जॉयफुल. सोपा आहे की नाही? चला, पुढचा प्रश्न. अँग्री या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन्स आहेत ए हॅपी, बी फ्युरियस, सी काम आणि डी लाफ. परत एकदा तीच ट्रिक वापरायची आहे. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फ्युरियस. चला, हे पण समजून घेऊ. अँग्री म्हणजे रागावलेला, ही एक भावना आहे. आता हॅपी आणि काम हे तर त्याचे उलटे शब्द झाले, म्हणजे विरुद्धार्थी. आणि लाफ ते तर एक ॲक्शन आहे, कृती आहे.
मग राग या भावनेशी मिळता जुळता शब्द कुठला उरला? फक्त फ्युरियस. वा, खूप छान. चला, जाता जाता आपण जे काही महत्वाचे नियम शिकलोत त्यांची एक क्विक रिव्हिजन करूया. हे 4 नियम एकदम लक्षात ठेवायचे आहेत. 1. सिनोनिम्स म्हणजे सेम मीनिंगवाले शब्द. 2. शब्द लक्षात ठेवताना त्यांचे ग्रुप्स बनवा. 3. परीक्षेत एलिमिनेशन मेथडचा वापर करून चुकीचे ऑप्शन्स कट करा. आणि 4. वाक्याचा अर्थ काय आहे हे समजून उत्तर निवडा. आणि सगळ्यात महत्वाचं, एकच वाक्य लक्षात ठेवा. सारखा अर्थ म्हणजे सिनोनिम. बस. हा एक साधा नियम तुम्हाला परीक्षेत पूर्ण मार्क्स मिळवून देऊ शकतो. फक्त प्रॅक्टिस करत रहा. यश तुमचंच आहे.